नमस्कार. आपण ऐकतो आहोत श्रवणानंद उपक्रमांतर्गत श्री रामकृष्ण परमहंसांवरील शुभांगी भडबडे लिखित स्वयंभू. ज्या ईश्वरानं सारं ब्रह्मांड निर्माण केलं त्याची पूजा त्यानेच निर्माण केलेल्या फुलांनी, तीही स्वतःची आहेत असं समजून, चंद्र सूर्य तेजोनिधी आहेत, त्यांची आरती करायची या चिमुकल्या ज्योतींनी ते हसले होते. पण नंतर त्यांच्या मनात आलं, मनुष्याचा स्वभाव परमेश्वराला मानण्याचा आहे. त्याचंच त्याला देताना तो आनंदित होतो, नम्र होतो. ही आरती त्याच्या सात्विक मनाची द्योतक आहे. विश्वेश्वर मंदिरात आल्यापासून त्यांना आपल्या पित्याची आठवण येत होती. त्यांना मंदिरात नव्हे, पित्याच्या घरी आल्यासारखं वाटू लागलं. विश्वेश्वरा, जगतपालका, जगतपिता, तूच साऱ्या सृष्टीचा निर्माता. माझा पिता तू. माझ्यात तुझ्याविषयी अत्याधिक भक्तीची भावना आहे, पण साऱ्यांच्या मनातही तूच आहेस. विश्वेश्वरा, प्रत्येक सजीवातल्या जीवाचा अंश तुझाच आहे, हे माझ्या मातेनं जाणलंय. इतर माता ते जाणत नसतील. विश्वेश्वरा, अगम्य, अतर्क्य, ज्ञानमय, निराकार, निरुपम असं तुझं रूप आहे. सगुण, साकार, सुंदर, अनुपम रूपही तुझंच. तुला माझं वंदन असो. मी तुझा पुत्र अनन्य भावे शरण येऊन एकच मागणं मागतोय. तुझ्याजवळ अगणित आहे, मी आहे त्यात समाधानी राहू दे. तुझ्या अगणित ज्ञान विज्ञानमय रहस्यांचा शोध लावण्याची शक्ती मला नको, पण माझ्याजवळ जे जे येतील त्यांना तुझं स्वरूप सांगण्याची प्रेरणा दे. खांबाशी ध्यान लावून बसलेल्या रामकृष्णांकडे मंदिरातील सारे भाविक येता जाता पाहत होते. हृदय तर त्यांच्या तेजस्वी मुखाकडे एकटक पाहत होता. ठाकूरजी, त्याने न रावहून स्पर्श केला. ठाकूरजी, माता चंद्रमणी मंदिराच्या गाभाऱ्यात ध्यानमग्न बसलीये. चला तर आपण. हृदयबरोबर ते मंदिराच्या गाभाऱ्यात आले. विष्णुमूर्तीच्या चरणाला स्पर्श करीत म्हणाले, परमेश्वरा, तुझा वास माझ्या शरीरात आहे. तुझ्या वास्तव्याने पुनीत झालेला मी जाता जाता एक मागतोय. ज्याला ज्याला मी स्पर्श करेन त्यांना माझ्या हातून तुझा साक्षात्कार होऊ दे. माझा स्पर्श हा तुझा स्पर्श वाटू दे. रामकृष्ण चरणांशी वाकले. विश्वेश्वराच्या मस्तकावरचं तुळशीपत्र त्यांच्या मस्तकावर पडलं. विश्वेश्वराचा आशीर्वाद मिळाल्याचा आनंद त्यांना झाला. ते आपल्या ध्यानमग्न मातेजवळ गेले. त्यांनी हाक मारली. ती भानावर येण्याचं चिन्ह दिसेना. पुजारी म्हणाले, ही स्त्री मध्यरात्रीनंतर स्नान करून ओल्या वस्त्रानिशी आली आणि ध्यानस्थ झाली आहे. रामकृष्णांनी तिला स्पर्श केला. त्याबरोबर विजेचा झटका बसावा तशी तिची ध्यानधारणा संपली. मिटल्या नेत्री ती म्हणाली, ईश्वरा, मला साक्षात्कार घडवलास, मला स्पर्श केलास. धन्य झाले मी, धन्य झाले मी, धन्य झाले मी. तिच्या नेत्रातून आनंदधारा वाहू लागल्या. हळूच नेत्र उघडू लागले. समोर विष्णुरूप दिसलं. ईश्वरा, ईश्वरा, ती भावनाभरात बोलली, माते, मी गदाधर, तुझा पुत्र. विश्वेश्वरा, माते, जागे हो. मी तुझा पुत्र. प्रत्यक्ष विश्वेश्वर होता येणार नाही मला. अगं, मी पिता कसा होईन? मी नित्य पुत्रच राहणार. खरं ना? खरंय गदाधर, अगदी खरंय. ती उठली. रामकृष्णांसह विश्वेश्वर मंदिराच्या पायऱ्या उतरून खाली आली. पाहता पाहता भाविकांच्या गर्दीत मिसळून गेले. चल हृदय, जनार्दनाचं दर्शन झालं, आता जनता जनार्दनाचं रूप पाहूया. ते दोघं काशी क्षेत्री फिरत होते. नगरवासियांची अनन्य श्रद्धेच्या मंदिरात कुठे कुठे विपर्यास होत होता. बरीच मंदिरं खऱ्या अर्थाने देवमंदिरं होती. बाजारपेठा समृद्ध होती. वस्त्रप्रावरण, हस्तकला, सुंदर संगम तेथे होता. कुठे शास्त्रार्थ, कुठे शास्त्रग्रहण, कुठे विद्यादान, कुठे विद्यार्चन सुरू होतं. काशीनगर लोकमाता गंगेनं सावरलं होतं. नगरात सरस्वती वास्तव्याला होती. हृदय तर काशीनगरीचं रूप पाहून प्रभावित झाला होता. ठाकूरजी, इथे आल्यावर सारं विसरून आपण केवळ परमेश्वर चिंतन करू लागतो. खरंय म्हणतात ती पुण्यनगरीच. खरंय, अनेक मंत्रोच्चाराने, अनेक धर्मकृत्यांमुळे, अनेक धर्मपंडितांमुळे ही नगरी पावन झाली आणि तरीही त्यामागे आहे आपली नितांत श्रद्धा आणि विश्वास. उद्या दक्षिणेश्वरी असेच लोक येतील. तिच्यावर लोकांची श्रद्धा बसेल आणि पुण्य पावन नगर होईल. दोघे बोलत बोलत फिरत होते. ज्याप्रमाणे धार्मिक लोक तिथे होते, तिथे तपस्विनी पण होत्या. हे पाहताना हृदय म्हणाला, ठाकूरजी, आपली भैरवी इथेच असेल ना? कामारपुकुरहून निघताना ती म्हणाली होती की काशी क्षेत्री वास करेन. हृदय बोलत असताना भैरवी योगेश्वरी एका स्त्रीबरोबर येताना दिसली. दोघीही तपस्विनी भागीरथीकडे निघाल्याचं दिसत होतं. त्या त्यांच्या जवळून पुढे गेल्या. माता भैरवी,
हृदयने हाक मारली. त्याबरोबर तिने वळून पाहिलं. ठाकूर, हृदय, तुम्ही इकडे? ती आश्चर्याने म्हणाली. मथुर बाबू 100-125 माणसांसह इथे आलेत. आम्ही त्यांच्याबरोबर आलो. बरं झालं आलात ते ठाकूर. वाटलं नव्हतं रे तू भेटशील इथे. कुणास ठाऊक वाटायचं एकदा तरी भेटावं. उगीचच वाटत राहायचं. आता जीवनातले सरते दिवस सर्वाधिक काळ तुझ्यासह काढला. निदान तुला पाहायचं मनात होतं. हृदयला हसू आलं. अजून भैरवी चांगली सुदृढ दिसत होती. एवढंच नव्हे तर पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी, ज्ञानवती. का हसलास हृदय? माझ्या प्रकृतीची विसंगत बोलते म्हणून? अरे, एकदा जीवन कार्य संपायला लागलं असं वाटलं की मृत्यूचा मार्ग प्रत्यक्ष दिसू लागतो. बरं ते असू दे. इथून पुढे गेलं की पहिल्या गल्लीत 64 योगिनींचं मंदिर आहे. तिथे आम्ही राहतो. ही मोक्षदा, माझी सहगामिनी. तुम्ही या तिथे, आम्ही आलोच. तिच्या आवाजात आज्ञा होती. रामकृष्ण नाही म्हणू शकले नाहीत. दिवस जात होते. भैरवी त्यांना ज्ञान देत होती. शास्त्रार्थ समजावून सांगत होती. अनेकविध अनुभवांनी समृद्ध करत होती. जणू उरलेलं जमा झालेलं ज्ञान ती त्यांचीच प्रतीक्षा करीत होती. ठाकूर, माझं काही खरं नाही. तुला ज्ञान देऊन मी रिक्त झाले नाही तर समृद्ध झाले. मला ज्ञानाचा अभिमान बाळगू नकोस, असं वाटायला नको. येणारे ज्ञानाचे अनुभव तू अनेकांना दे. ही ज्ञानगंगा प्रवाहित ठेव. माते भैरवी, खरंच तू मला ज्ञान संपन्न केलंस. एका शिष्याने आपल्या गुरुला दक्षिणा द्यावी लागते. आजवर मी फक्त घेत राहिलो, दिलं कोणालाच नाही. सांग माते, तुला काय अर्पण करू? ठाकूर, माझी गुरु दक्षिणा विचारतोस, देशील? अवश्य देईन माते, अवश्य देईन. अनेक स्थळी हिंडताना एक जाणीव झाली आहे. एक की अज्ञ जनतेला वाली नाही. जो उठतो तो त्यांची पिळवणूक करतो. जनता त्रस्त झाली आहे, गोंधळली आहे. अशा वेळी त्यांना मार्ग दाखवणं हे तुझं काम आहे. ते विनीत भावाने कर. हे तर माझ्याही मनात आहे माते. मी एकटा एवढ्या जनसागराला कसा आवरू? जनसागराला आवरायचंच नाहीये. स्वतः प्रवाहित होऊन त्या जनसागरापर्यंत जाय आणि पोहोचाच आणि त्यांची संभ्रमित अवस्था संपवायची. अशा वेळी तू एकटा नाहीस. तू तुझे हजारो हात समृद्ध कर. तू आपलं स्वरूप विशाल कर. माते, तूही मला विष्णुरूप समजून विराट रूप घ्यायला लावतीयस की काय? वेडा आहेस ठाकूर. अरे, माणसांचं मन ब्रह्मांडाला क्षणात परिक्रमा करतं, तर नेत्यांच्या नेत्रात ब्रह्मांड साठवतं. त्यांच्या एवढ्याशा हृदयात परमेश्वराची सारी रूपं एकवटलेली असतात. तुझं सामर्थ्य तू ओळख. भैरवी माते, हृदयमध्येच म्हणाला, तू ठाकूरजींना खूप काही शिकवलंस. मी तिथेच असताना मी तसाच राहिलो, ज्ञानगंगेतला कोरडा खडक. असं का म्हणतोस हृदय? तुझ्या मनात आदर आहे, श्रद्धा आहे, भक्तीचा वास आहे. तिथे परमेश्वरही असतो. ठाकूरला म्हटलं, तुझे हजारो हात समृद्ध कर. त्यातले 2 हात आणि 1 मन हे तुझंही आहे. मग मला परमेश्वर प्राप्ती होईल? अवश्य. हृदय आनंदला, अपरिमित सुखावला. रामकृष्णांच्या तिथल्या वास्तव्यात ती सतत त्यांना सांगत होती. सामान्य जनतेला पटेल, रुचेल, आचरणात आणता येतील असे भक्तीचे मार्ग. ठाकूर, धर्म आणि संस्कृतीच्या पायावर घर बांधलं जावं. कोट्यावधी माणसांचं वरचं घर कधीकळी पाडलं जातं, पण पाया तसाच असतो, अविच्छिन्न, अभंग. आजही छिन्नभिन्न झालेल्या धर्मांचं घर तुला बांधायचंय. रामकृष्णांसह ती वृंदावनात आली, गोकुळात फिरली. त्यावेळी रामकृष्णांना गहिवरून आलं. वृद्धत्वाकडे झुकलेली भैरवी त्यांच्यासह चालत होती. अखंड रामकृष्णांच्या वृंदावनात हिंडताना, गोकुळात फिरताना आपण स्वतःच कृष्णरूप झालो आहे असं वाटू लागलं. त्याच लीला पुन्हा केल्यासारख्या वाटू लागल्या. यमुना किनाऱ्यावरील कुंजवनात हिंडताना लक्षात आलं, नादमय झालंय. इथे राधेची नुपुरं स्पष्ट ऐकू येत आहे. ते कदंब वृक्षाला टेकून उभे राहिले. आत्ता राधा येईल, लडिवाळपणे डोळे बंद करेल, मोरपीस असेल, 2 हातांची मिठी गळ्यात असेल, उत्कट भक्तीचा अनुपम साक्षात्कार होईल. कितीतरी वेळ ते त्या भावसमाधीत उभे होते. हृदय त्यांना शोधत आला, त्यांना जागं केलं. त्यावेळी शारदा मणीची आठवण आली. ती अशीच आपली प्रतीक्षा करीत असेल. हा विचार त्यांच्या मनात येताच हसू आलं. शारदामणी तपस्विनी आहे, योगिनी आहे. उत्कट भक्तीचा मार्ग तिने अंगीकारणं शक्य नाही. ती निराकार निरुपम ब्रह्मशक्तीचा मार्ग ती शोधेल. तोच आपण तिला सांगितला होता. त्याप्रमाणे ती वागत असणार, यावर त्यांचा विश्वास होता. तीर्थयात्रा करून दक्षिणेश्वरी परतल्यावर त्यांनी सर्व तीर्थक्षेत्राची माती आपल्याबरोबर आणली होती. ती सर्वत्र पसरली.
हृदयला म्हणाले, हृदय, ह्यातलं एक एक धुलीकण अत्यंत पवित्र आहे. त्या धुलीकणाने इथलं स्थान पुनीत आणि परममंगल होईल यात शंका नाही. मथुर बाबूंनी सर्व धर्मपंडितांना, विद्वज्जनांना पुन्हा एकदा दक्षिणेश्वरी बोलावलं, सन्मान केला. रामकृष्णांची विनम्र वृत्ती, उत्कट भक्ती, कडक वैराग्य पाहून सारे स्तिमित झाले. हा कार्यक्रम संपतो न संपतो हृदयच्या पत्नीचं अचानक निधन झालं. भावव्याकुळ हृदय रामकृष्णांना म्हणू लागला, ठाकूरजी, जीवनाचे सारे रंग विस्कटले, जीवनाचा अर्थही संपला, सारं शून्यवत वाटतंय, मन अस्वस्थ झालंय. काहीतरी उपाय सुचवा, ज्यायोगे मनाला शांती मिळेल. कळत नाही हृदय, काल परवापर्यंत सुखी समाधानी असणारा तू एकाएकी अस्वस्थ अशांत कशाने झालास? तेच कळत नाही ठाकूरजी. मागे भैरवी म्हणाली होती, तुलाही परमेश्वराचं दर्शन घडेल. मला घडवणं तुम्हाला शक्य नाही, त्यायोगे मला मनःशांती मिळेल. रामकृष्ण हसले. का हसलात ठाकूरजी? मला ईश्वर दर्शन सहज होईल असं म्हणाली ना भैरवी. तुम्हाला ते सहज घडवता येतं ठाकूरजी. ईश्वर दर्शन इतकी सहज गोष्ट नाही रे. आहे ठाकूरजी, तुम्हाला तर वारंवार ईश्वर दर्शनं होतात. पण सांगू, विश्वास ठेव, ईश्वर दर्शन होणं सोपं नाही. ठाकूरजी, खरं तर तुम्ही ते मला घडवावं असं वाटत नाही. असं नाही रे हृदय. अरे मी कोण दर्शन घडवणारा? आपल्या मनाची स्थिती, आपल्या आत्म्याची स्थिती आपण प्रथम ओळखावी. आत्मस्वरूपाचं दर्शन झालं की परमेश्वराचंही दर्शन होतं. माझं स्वरूप मी जाणलंय ठाकूरजी. मी सिद्ध आहे परमस्वरूप पाहायला. हृदय, तू पाहतोस ते वरवरचं स्वरूप नाही. सर्वाभूती असलेल्या आत्म्याशी सुसंवाद आणि ज्ञानमार्गाचं दार उघडून विशाल व्यापक ब्रह्ममार्गाकडे प्रस्थान होणं सोपं नाही. इंद्रिय दमन हेही अशक्य गोष्ट आहे. ठाकूरजी, आपल्याला मला ईश्वर दर्शन घडवायचं नाही म्हणूनच आपण इतकी कठीण आणि दुर्बोध शब्दांचा वापर करून माझं मन विचलित करता आहात. पण इंद्रिय दमन केली आहेत. ज्ञानमार्ग तुमच्या बरोबरीने ऐकलाय, आत्मसात केलाय. मला तुम्ही ईश्वर दर्शन घडवा. तुमची इच्छाच नसेल तर? हृदयच्या डोळ्यात पाणी तरारलं. हृदयला समजावणं आपल्या आवाक्याबाहेरचं काम आहे. त्यातच अक्षयचा एकाएकी मृत्यू झाला. हृदय अधिकच दुःखी झाला. अक्षयवर त्याचं नितांत प्रेम. अक्षय दिसायला सुरेख, जन्मतः मातेचा मृत्यू, रामकुमारचं काय आणि चंद्रमणी, रामेश्वर, त्याची पत्नी यांचं त्याच्यावर प्रेम होतं. पण त्याचा मृत्यू ही अघटित घटना होती. अत्यंत सुंदर तसा सुदृढ सुविचारी शांत असलेला अक्षय श्रीराम भक्त होता. अक्षय दक्षिणेश्वरी पूजन कार्याचा भार सांभाळू लागला तेव्हा राधा गोविंदजींची मूर्तीवर अलौकिक प्रभा दिसू लागली. सारे म्हणत, मनपूर्वक 3-4 तास पूजा केल्याविना अक्षयला चैन पडत नसे. त्यानंतर तो स्वतः शिधा घेऊन स्वतःच्या हाताने स्वयंपाक करी. त्याचे नियम त्यांनी स्वतःसाठी तयार केलेले. ध्यानधारणा, प्राणायाम ह्यातही त्याला रुची होती. अक्षय व्यवस्थित कार्यरत पाहिल्यावर रामेश्वरने त्याचा विवाह प्रस्ताव आणला. विनम्र भावाने होकारही दिला. कामारपुकुरच्या जवळच्या कुचेखोल गावातली कन्या रामेश्वराने पसंत केली आणि अक्षयला नेऊन दाखवली. रामेश्वर त्याला न्यायला दक्षिणेश्वरी आला. शुभ कार्याच्या या यात्रेत निषिद्ध चैत्रात मानली जाते. हृदय वारंवार सांगत होता, मामाजी, तुम्ही अक्षयला चैत्र महिन्यात नेऊ नका. रामेश्वर म्हणाला, शुभ कार्याला सारे मुहूर्त मंगल असतात, सारे दिवस शुभच असतात, काही अघटित होणार नाही. तरीही हृदय घाबरला. रामकृष्णांकडे आला. ध्यानमग्न रामकृष्णांना सांगितलं, तुम्ही तरी थांबवा. हृदय, कोणाची गती थांबवण्याचं सामर्थ्य कोणातही नसतं. अदृश्य नियतीने ललाटी लिहिलेली विधिलिखित कोणालाही वाचता येत नाही. जाण्यात त्यांना आनंद आहे, जाऊ दे. जे व्हायचं ते टाळता येणार नाही. जय जय रामकृष्ण हरी. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे.